व शहावलींचं मागं बघताय आणि इकडं जे दिसतंय तुम्हाला मारुतीचं मंदिर आहे. एकमेव गाव आहे अख्ख्या भारतात, जगातलं म्हणू शकतो की शेजारी आहे. इकडं मारुतीचं मंदिर आणि इकडं आपली दर्गा, दोन्ही शेजारी पाहिलं एकाच गावात मिळेल. गावातले जे काही सगळे गावकरी लोक आहेत, खास करून वतनदार, जसे की पवार, कदम, डोके, चदर ओढवताना यांचा मान असतो. आणखी काय नावं असतील, कोणी राहिलं असेल तर माफ करा. आणि त्या पद्धतीनं त्यांच्या हातचे चदर इथं चढवले जाते. यात्रा म्हणले आलंच. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग म्हणता येईल, गुड नाईट म्हणता येईल, कारण अंधार पडला बघू शकता. आणि आज आहे यात्रा गावची. हे बघा इकडं चालू आहे यात्रेचं काम, तिकडं चालू आहे. चला जाऊया यात्रा एन्जॉय करू, बघू काय असते नक्की यात्रेत. दाखवतो तुम्हाला आमच्या गावची यात्रा. चला हे बघा, अशी ही संदल असते. पुढं बँजो ग्रुप आहे आणि यांच्या हातात बघू शकता तुम्ही डफडी वगैरे आहेत. आणि बँजोही असतो, डफडी असते, लेझिम असते, अशी ही संदल असते. आणि बघा ही चादर पुण्यावर फिक्सर घेऊन येतात आणि ती चादर तिथं बांधली जाते आणि तिथून अख्ख्या गावात त्याची मिरवणूक काढली जाते. ही असते संदल. लोक येतात, पाया पडतात, सगळ्या धर्माचे लोक येऊन पाया वगैरे पडतात. पुढे गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेलच की गावागावात काय काय असते ते. नमस्कार. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक अवघड शाहवली बाबा उर्फ अवघडी बाबा यांचा आज संदल होतो आहे. खूप शेकडो हजारो वर्षापासून हा संदल निघतो आणि गावातील सगळे धर्माचे लोक या संदलमध्ये खूप उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. तर सालाबादप्रमाणे लेझिम, अगदी बँड किंवा गाण्याचं आणि विविध कार्यक्रम याच्यात घेतले जातात. आणि अगदी पूर्ण गावाला असं फेरी मारून मग साधारण 10, 10:30 किंवा 11 वाजता संदल येतो. गावातले जे काही सगळे गावकरी लोक आहेत, खास करून वतनदार, जसे की पवार, कदम, डोके, चदर ओढवताना यांचा मान असतो. आणखी काय नावं असतील, कोणी राहिलं असेल तर माफ करा. आणि त्या पद्धतीनं त्यांच्या हातचे चदर इथं चढवले जाते आणि अशा प्रकारे त्या संदलची सांगता होते. मग दुसऱ्या दिवशी यात्रा भरते आणि खूप मजा, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ. आजकाल थोडंसं लोक एन्जॉय करत नाहीत, आमच्या लहानपणी आम्हाला ते भारी वाटायचं. अगदी शेव, रेवड्या, फुटाणे, गुडूशेव, आईस्क्रीम, कुल्फी. ओके, अगदी एक आठवण सांगतो की आमच्या लहानपणी एक असं पिक्चरवाला यायचा, बॉक्समध्ये पिक्चर असायचा आणि तो खूप छान. मुंबईची काय म्हणताला, राणीची बाग बघा, ताजमहल बघा, असं करून तो आम्हाला असं डोळ्यात हे लावून तो दाखवायचा. ते भारी वाटायचं. 10 पैसे द्यायचो आणि आमचा छानपैकी 15-20 मिनटाचा कार्यक्रम तो तसा व्हायचा. अशी एक आठवण झाली. छान वाटतं. आम्ही सगळे आवर्जून यात्रेला येत असतो. आणि तिसऱ्या दिवशी हंगाम असतो, त्यात खास करून कुस्त्या वगैरे आयोजित केले जातात. परिसरातील चांगले लहान आणि मोठे नामवंत कलाकार याच्यात सहभागी होत असतात. चला आता आपण हिस्ट्री ऐकली, यात्रा कशी भरते, ती चादर जी आहे ती संदल अख्ख्या गावभर फिरते. आणि बघा शेवटी हे अवघडे बॉस शहावली यांच्यावरती ती चादर चढवली जाते रात्री 11च्या आसपास. आणि मग
तेव्हा ती संदल संपते आणि दुसऱ्या दिवशी मग मटणाचा वगैरे कार्यक्रम असेल, यात्रा भरणं असेल, ते प्रत्येक यात्रेस तुम्हाला माहिती कसं असतं. मग तेच आयोजन केलं जातं. आता संदल चालू आहे, तुम्हाला म्युझिक ऐकू येत असेल बघा बाजूला. ती संदल चालू आहे, अख्ख्या गावभर फिरते आणि मेन आमचं गावचं आमच्याकडच्या शेजारी आहे, त्याच्यामुळं तो पण धिंगाणा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला आता आपण संदल बघूयात. ती चालू झालेली आहे ऑलरेडी. दर्शन घेऊया आणि चालू करूया. आणि विशेष म्हणजे बघा इकडं अवघडे व शाहवलींचं मागं बघताय आणि इकडं जे दिसतंय तुम्हाला भगवं मारुतीचं मंदिर आहे. एकमेव गाव आहे अख्ख्या भारतात, जगातलं म्हणू शकतो की शेजारी आहे. इकडं मारुतीचं मंदिर आणि इकडं आपली दर्गा. दोन्ही शेजारी पाहिलं एकाच गावात मिळेल असं. आणि सर्व धर्मीय लोक अगदी जेव्हा हनुमान जयंती असते किंवा सप्ताह असतो त्यातसुद्धा मुस्लिम लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. अख्ख्या गावाची पंगत, इथले एक पंगत मुस्लिम लोक उठवतात काय, आणि त्यांचा सक्रिय सहभाग असतो. हे विशेष म्हणजे गावातलं राजकारण कंप्लीट वेगळं आहे आणि देशाचं राजकारण कंप्लीट वेगळं आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही लोक खूप प्रेमानं, गुण्यागोविंदानं, एकतेनं आमच्या या आंतरवली गावात लोक राहतात असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे एक वेगळा आनंद असतो. यस, हेच बघणार आहे आपण आता संदलमध्ये. चला संदलमध्येच तुम्हाला एकतेचं प्रमाण दिसून येईल. बघा आता तुम्ही गाणी ऐका, ख्वाजाजींची पण गाणी लागतात, नाथसाहेबांची पण गाणी लागतात. बघा तुम्ही आता सगळं इकडे चालू आहे. चलो गाड़ी के जाने दो. चला संदल आता गावाच्या मेन चौकात आली. इथं बघा वरती वीट आहे. ते बँजोचं व्हायब्रेशन एवढं ना, ती वीट खाली 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 सरकत आली. नुसतं कोणाच्या डोक्यात पडलं म्हणून तिथं थांबले. आणि इथं बघू शकता की सगळे कशी लोक एकत्र येऊन पाया वगैरे पडतात. ते गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी, म्हातारी माणसं सगळी जशी जशी संदल ज्याच्या त्याच्या घरासमोर येते तशी लोक तिथं पाया पडायला येतात ते. आणि हेच आमच्या गावचं सर्व धर्मसमभावाचं प्रतीक अजूनही गावात टिकून आहे असं म्हणायला हरकत नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही, पण आता तरी सगळं व्यवस्थित आहे हे तुम्ही याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. चला संदल अजून पुढं जायची, हळूहळू गावभर फिरायची. पुढं तर लय मजा आहे आणखीन. संध्याकाळी लागणारं सगळं साहित्य, नारळ, खडीसाखर घेऊन चाललेत. नाव काय त्यांचं? कोणाचं? त्यांचं जे नारळ ते घेऊन चाललेत त्यांचं नाव दाऊदभाई शेख. दाऊदभाई शेख. बघा ते चालले घेऊन. पैलवान आहेत गावचे, पैलवान. पैलवान काय म्हणतात? कुठं चालले? कुठं चालले घेऊन? कुठं चालले घेऊन? कुठं चाललेत घेऊन म्हणलं? हा देवाला बोला की चला राव मला नका देवाला चालले. अवघडे वाला. हा यात्रा आहे का तुमच्या गावची? हा आहे ना. काय मग उद्या आहे का नाही? काही आहे ना. ही काय आहे ना. चला चला कशी रंगात आली बघा आता संदल एकदम. आता मेन रोडला आली परत आणि संदल आता रंगात आली जोरात. आणि आता बघा, आता तर खरी मजा चालू झाली आहे बघा. कोण आले
नाही संदलला अशी मजा असते आणि आमचं गाव जामखेडच्या जवळ आहे त्याच्यामुळे तर असणारच तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता जोरात मजा चालू झाली इथून पुढं तर धिंगाणाच्या भाऊ सगळ्या गावात. इकडे एक ठिकाणी अजून एका ठिकाणी चालू आहे, तुम्हाला तेही दाखवतो. चला आता थोडा आनंद घ्या. हे बघा इकडं संदल चालू आहे आणि इकडं दुसरं स्टेज आहे. तो काय ते दाखवतो तुम्हाला. चला तिकडे जाऊ आता. बघा कसं आहे, संदलला पण बाया आणल्यात नाचायला आणि इकडं पण स्टेज टाकून त्याच्यावरती बाया नाचवतात. काय आता परंपराच्या नावाखाली चाललंय सगळं. असं हे गावातली यात्रा असते. आता इथं लय वेळ इकडे चालू आहे. अजून एक पलीकडच्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला उद्या पण पाहायला मिळतो. आणि हे बघा फाकड्या आवला कोणी ते नाही दाखवत, पण कसा व्हिडिओ काढतोय एकदम नादच नाही भाऊ. घाबरत नाही कोणाला, काय नाही डेंजर व्हिडिओ काढतोय. जाऊ दे, आनंद घेतोय तो. यात्रा म्हणली की भांडणं आली, एन्जॉय आलाच. हे बघा आता थोडीफार का होईना भांडणं झाली, कारण तुम्हाला माहिती आहे यात्रेच्या वेळेस सगळेच शेअर असतात, कोणी कोणाचं ऐकत नसेल, त्याच्यामुळे थोडीफार का होईना भांडणं चालूच असतात. भांडणं यात्रा म्हणले आलंच.